आदेशास अनुसरून आपणास विनंती आहे की मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी विट्यातील शासकीय वसतिगृहातील सुमारे 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। सदर शाळेतील संबंधित वसतिगृह अधीक्षक निरीक्षक यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी। अशा प्रकारची घटना परत घडू नये म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह आपल्या मार्फतीने तपासणी करण्यात यावीत ही विनंती। तसेच झालेल्या कार्यवाहीचा उलटपाली पत्रव्यवहार आमच्याशी करण्यात यावा। शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं समाज कल्याण आयुक्त माननीय उबाळे साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। जे परवा दिवशी विट्या येथे शासकीय वसतिगृह या ठिकाणी विद्यार्थ्यांना विषबाधा झालं, त्या संदर्भात आम्ही कारवाई करावी, ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर येथील जे कर्मचारी असतील यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। इथून पुढच्या काळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यावर अशी कुठली घटना होऊ नये यासाठी खास उपाययोजना करावी अशी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 दिवसात वसतिगृह निरीक्षक व अधीक्षक यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला आहोत आणि त्या संदर्भात उबाळे साहेबांनीही कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी इशारा देतो। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह या ठिकाणी व्हिजिट द्यावं, तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा, त्याच्यासाठी विशेष पथक नेमावं असं आम्ही उबाळे साहेबांना सूचना केलेलं आहे। त्या संदर्भात त्यांनी लवकरच पथक नेमून विशेष सगळीकडं पाहणी करायला अधिकारी नेमून कारवाई करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।